दौंड पोलीस स्टेशनवर मयत श्वेता ओहोळच्या नातेवाईकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले। आरोपींसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली। 20 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 6च्या सुमारास याबाबत दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी मयत श्वेता आली होती, परंतु दौंड पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करून संबंधित महिलेला घरी पाठवून दिले। जर संबंधित महिलेची तक्रार घेऊन आरोपीवर कारवाई केली असती तर मयत श्वेता आजही जिवंत राहिली असती, अशी माहिती प्रमिला जाधव यांनी दिली। सविस्तर माहिती आमचे संपादक विठ्ठल थोरात यांनी दिली। आई वडिलांनी कधी हात उचलला नसेल, तुम्हाला जर पोरगी जर झाली असेल तर आमच्या घरी पाठवलं असतं, आम्ही आमच्या पोरीला पोहोचलो असतो। श्वेता ओहोळची मी मावशी आहे। तिचा नवरा, तिची सासू, तिची नणंद, तिची सासूची नणंद, तिचे मिस्टर, तिचे मिस्टरचे 2 साथीदार, 7-8 जणांनी पूर्ण मर्डर करून घरात पूर्ण तिला 5 तास तिला मेलेली बॉडी आतमध्ये घरातच होती तिची बॉडी। नंतरला दवाखान्यात नेऊन बेवर्षीसारखं पोरगी बेहोशीत पडली म्हणून तिथे जाऊन त्यांनी दाखल केलं आणि या श्वेता ओहोळचा 1-1.5 वर्षाचा मुलगा आहे, तो बाहेर रडत आहे। त्या पोराला मी घेऊन येतो बोला आणि इकडून तो पोलीस स्टेशन मधून तो फरारी झालेला आहे। आम्हाला न्याय पाहिजे। कालपासून ते असेच फिरतात, काल आम्हाला न्याय काय भेटला नाही। कालपासून पोरगी अशीच आहे, डेड बॉडी तिचं तसंच आहे। तुमचा आरोप कोणावर आहे? 5 जणांवर, पोलीस ऑफिसर आणि 3 वेळा आम्ही आणि पोलीस लोकांनी आम्ही दौंडचे पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट करतो की आम्हाला ते 5 जण अटक पाहिजे, अन्यथा आम्ही इथंच राहणार। 1 दिवस राहू दे, 10 दिवस राहू दे, किंवा किती दिवस लागतील त्याची तयारी आम्ही करून आलेलो आहे, पण आम्हाला न्याय पाहिजे। आणि तिच्या नवऱ्याला आम्ही 2दा 50-50 हजार रुपये कॅश दिलेले आहे, आम्ही त्याला सोन्याची अंगठी दिलेली आहे, आणि काल ती आलेली फोटेज पण पाहिजे। मी पोलीस आहे, माझा काय वाकडं करणार नाही म्हणून बोलतो तो, डायरेक्ट बोलतो तो। मी पोलीस आहे, माझं कोण वाकडं करणार नाही। म्हणजे पोलिसांना मदत करतात का? आम्ही कोणाकडे मदत मागणार? तो छळ केलेला आहे त्याचा। आम्हाला न्याय पाहिजे।